नमस्कार मित्रांनो. तर आपल्या मक्यावर आपण जे सिलेक्टिव्ह हर्बिसाइड बांधलं होतं, म्हणजे तणनाशक जे मारलं होतं सिलेक्टिव्ह ॲट्राझाइन आणि टोप्रामेझोन, तर ह्या दोन्हींचा पण रिझल्ट खूप चांगला आलेला आपल्याला. मक्यामधली सगळी गवतं जळून गेलेली आहेत. ही बघा, बांधावरची गवतं होती तिथं मारलेलं ते सुद्धा छान प्रकारे जळून गेलेलं आहे सगळं, आणि मका त्यामुळं चांगली झालेली आहे. आतमधली जी बारीक बारीक तण होतं ते सगळं जळायला लागलेलं आहे, पिवळं पाडायला लागलेलं आहे. त्यामुळं ॲट्राझाइन आणि टोप्रामेझोन ह्याचा रिझल्ट चांगला आलेला आहे आपल्याला. हे बघा, गवतं वगैरे चांगल्या प्रकारे जळायला लागलेले आहेत. फक्त ब्रॉड लीवची जी गवतं आहेत ही असली, ह्या गवतांना त्याचा परिणाम झालेला नाही असं म्हणता येईल आपल्याला. बाकी जी हराळी वगैरे आहे ती खूप छान प्रकारे जळून गेलेली आहे. बघू शकताय तुम्ही. ही जर मारलं नसतं तर आत्तापर्यंत खूप मोठं हे जर असं जास्त झालं असतं गवत आहे. तर ॲट्राझाइन आणि टोप्रामेझोनचा रिझल्ट चांगला आहे. पण जी ब्रॉड लीवची गवतं असतात त्यांच्यात याचा काही जास्त फारसा उपयोग झालेला दिसत नाही. हे बघा, हे बांधावरची गवतं वगैरे पिवळी पडून जाळायला लागलेली आहे. धन्यवाद.